आणि वाघमारे बसलेत, इकडं मल्हार योद्धे बसलेत. आज हे सरकार सक्षमपणे ह्या गोष्टी हाताळू शकत नाही. पण मला निश्चित खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खूप संवेदनशील आहेत आणि मराठा आरक्षणामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी तोडगा काढला आहे त्याच पद्धतीनं धनगर आरक्षणामध्येही ते तोडगा काढतील अशी आशा आहे. आम्ही त्यांचे समर्थक आहे. पण निश्चितपणे जर त्यांनी याच्यात तोडगा नाही काढला तर हे महायुतीचं सरकार खाली खेचण्यासाठी धनगर समाज हा त्यांना येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देईल. मी आज मोहोळ विधानसभा क्षेत्रामध्ये मोहोळ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा होती. या यात्रेला आज मोहोळ तालुक्यातनं अणगरे अप्पर तहसील या विषयासंदर्भात पूर्ण तालुका आज बंद आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा आज या ठिकाणी आजी माजी आमदारांनी सभा घेण्याचा घाट घातला. लोक आज तालुक्यातल्या 3 लाख लोकांच्या विरोधामध्ये सुद्धा त्यांनी आज सभा घेतली. या ठिकाणी आम्ही स्वराज्य हॉटेलसमोर नॅशनल हायवेला पुणे रोडला आज सकल मराठा समाज आणि सकल धनगर समाज या दोन्ही समाजाने त्यांना अडवलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही अशी मागणी केली की आमचे पंढरपूर येथे 6 मल्हार योद्धे आणि लातूर येथे 2 मल्हार योद्धे हे प्राणांतिक उपोषण करत आहेत आणि या उपोषणामध्ये त्यांचा केव्हाही आज 13-14 दिवस झालेत त्यांचं प्राणसुद्धा जाण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा हे निर्डावलेलं. आता मी महायुतीचा घटक आहे. माझे वडील मागच्या वेळेस महायुतीतून लढलेले आहेत. आता सध्या मी शिंदेसेनेमध्ये काम करतो आहे. या ठिकाणी आम्हाला 70,000 मतं पडलेत विधानसभेला. तरीसुद्धा मी पहिल्या समाजाचा आहे. आज समाजाचे हे 8 योद्धे लढत आहेत आणि सरकार अजिबातसुद्धा तिकडे लक्ष देत नाही. आज ह्या राज्यामध्ये अतिशय धनगर समाजाला गेले 70 वर्षापासून आरक्षणापासून वंचित ठेवलं आहे. वारंवार या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण देतो. पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, दुसऱ्या कॅबिनेट, आता कितीतरी कॅबिनेट होऊन गेल्या. आमचं म्हणणं आहे परवा मागच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या 2 महिन्याखाली 1.5 महिन्याखाली ST आणि SCचं जात वर्गीकरण करा असा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने एका खंडपीठाने निर्णय दिला आहे. तर आता सरकारला याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी खूप चांगला वाव आहे. तरी आमचं महाराष्ट्रातल्या शिष्टमंडळाची काल बैठक झाली मंत्रालयामध्ये. आदरणीय शंभूराजे देसाईंनी काल बैठक घेतली, परवा सह्याद्रीवर झाली. त्या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं मागणी केली की 7% आदिवासीच्या आरक्षणामध्ये धनगर समाजाचा समाविष्ट आम्हाला जायचंच नाही त्यांच्या आरक्षणामध्ये. आमचं 3.5% NTC जी आहे तो तसाचा तसा ब्रॅकेट आम्ही STला जोडा आणि ST अ त्यांना ठेवा 7%, ST ब आम्हाला 3.5% ठेवा आणि आमचा STचा अंमलबजावणीचा प्रश्न धनगर आणि धनगर एक आहे हे आता 1985 पासून सरकार लिहून देतं आहे. त्या वादामध्ये आता आम्हाला शिरायचंच नाही आणि आम्ही कुठल्याही त्यांच्या आदिवासींचे नेते विरोध करतायत. त्यासाठी उद्या आम्ही मोर्चा ठेवला आहे. आम्हाला मोर्चा ठेवायची गरज नाही. ते आमचे बांधवच आहेत आदिवासी. आम्ही आदिवासीच आहे, आम्ही धनगर जमातच आहे. पण आता इतक्या दिवस आम्ही 7% जायची मागणी करत होतो. पण आता आमची मागणी अशी आहे की ते 7%मध्ये अमध्ये त्यांना राहू द्या आणि 3.5% ब आम्हाला करून द्या. उद्या लढताना त्यांचे 24 आमदाराच्या ठिकाणसुद्धा आमचा समाज नाही. आमचा धनगर बलटी वेगळा आहे महाराष्ट्रामध्ये. तिथं आमच्या 3.5%मध्ये आम्ही उभारू. त्यांच्या 24 आमदारालाही कुठला धोका नाही. त्यांच्या 7%च्या शिक्षणामध्ये धोका नाही. त्यांच्या 7% नोकऱ्यामध्ये धोका नाही. तर अजितदादा व दोन्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना आमची समाजाच्या वतीने विनंती आहे, लवकरात लवकर आमच्या योद्ध्यांसाठी तुम्ही काही ना काही करावं आणि हे अंमलबजावणी करावी आणि लवकरात लवकर तुम्ही निर्णय करावा. नाहीतर येणाऱ्या विधानसभेला हे मल्हार योद्धे आणि हे पिवळं वादळ तुम्हाला ह्या सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.